नमस्कार, मी MC जयगुरू आपल्यासाठी महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असतो. आज मी ज्युनियर स्टेनोग्राफर, कनिष्ठ लघुलेखक यांचा मुंबई महानगरपालिकेत लागल्यानंतर जी काय फर्स्ट सॅलरी असते, ती फर्स्ट सॅलरी किती पडणार आणि त्याला कोणकोणते अलाउन्स असतात यावर डिटेल व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व सॅलरी कशी मिळते याची माहिती मिळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रांमध्ये सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. तर चला आपण सॅलरी स्लिपकडे जाऊया. इथे बघू शकता अशा प्रकारे मुंबई महानगरपालिकेची सॅलरी स्लिप असते. त्यामध्ये सर्वात वर बघा त्याचे जे मंथ आहे ते डिक्लेअर असते, मुंबई महानगरपालिका लिहिलेलं असते. त्यानंतर पे स्लिप फॉर जानेवारी 2024. त्यानंतर ही ऑफिसची माहिती असते सर्व वर. त्यामध्ये तुमचं वर नेम असते. त्यानंतर डिझायनेशन म्हणजे पद, तुमचं काय ज्युनियर स्टेनोग्राफर म्हणून तुमचं पद इथे उल्लेख असणार. त्यानंतर तुमचा इथे आधार कार्ड नंबर असणार. तुम्ही DCOचे कर्मचारी असणारे की OPS वाले इथे तुमचं डिक्लेअर असणार ते. त्यानंतर तुमचे बँकेचे डिटेल्स, लोकेशन कोणत्या लोकेशनला आहे, तुम्ही कोणत्या वार्डमध्ये, डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. इकडे मेंटेनन्स आहे, वॉटर आहे, असे वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. त्यामध्ये तुमची कोणत्या डिपार्टमेंटमध्ये नियुक्ती होते ते तुमच्या सॅलरी स्लिपमध्ये असणार. त्यानंतर तुमच्या अकाउंट नंबर इथे असणार. त्यानंतर बँक नेम कोणत्या बँकेमध्ये आहे. त्यानंतर तुमच्या पॅन कार्डचा नंबर इथे असणार आहे. त्यानंतर तुम्ही लागल्यानंतर तुम्हाला EC नंबर भेटतो, एम्प्लॉई कोड, तो इथे असणार आणि तुमची पोझिशन आहे हे सर्व इथं माहिती दिलेली असणार आहे. त्यानंतर इकडे बघा तुम्ही खाली पे दिलेले पे, तुमचं बेसिक पे म्हणजे काय, तुमचं बेसिक सॅलरी किती असणार, बेसिक ते याच्यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमचं पे किती आहे. त्यानंतर DA म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता. TA म्हणजे ट्रॅव्हलिंग अलाउन्स म्हणजे वाहतूक भत्ता. HRA म्हणजे हाऊस रेंट अलाउन्स म्हणजे घरभाडे भत्ता. त्यानंतर RNS हे तुमच्यासाठी नाही आहे, RNS मेडिक्लेमसाठी असते. स्पेशल अलाउन्स असतो का, हा सुद्धा नाही आहे. वॉशिंग अलाउन्स असतो तुम्हाला. त्यानंतर WC पण असतो, क्लोथिंग अलाउन्स. तर बघा यामध्ये पे किती असते, तर यामध्ये बघू शकता आपण 25,500 रुपये जे ज्युनियर स्टेनोग्राफर लागणार त्यांना 25,500 रुपये बेसिक असते. त्यानंतर महागाई भत्ता 50% चालू आहे, तो होणार आहे 12,700 रुपये, 12,750 रुपये. ट्रॅव्हलिंग अलाउन्स TA तो असतो, तो 1,000 रुपये असतो. त्यानंतर HRA किती आहे, तुमच्या बेसिक सॅलरीच्या 27%, म्हणजेच तो इकडे एका साईडला लिहितो मी 6,885 रुपये. त्यानंतर तुम्हाला RNS नाही आहे. त्यानंतर स्पेशल अलाउन्स 150 रुपये आणि 300 रुपये असे 2 अलाउन्स असतात. अशी सर्व मिळून तुम्हाला किती सॅलरी मिळणार आहे, तर 45,000 रुपये, 45,685 रुपये टोटल सॅलरी कशी असणार आहे, 45,600 रुपये तुम्हाला मिळणार आहे. इथे यामध्ये बघू शकता आपण, बघा तुमची सॅलरी 25,500 बेसिक, महागाई भत्ता 50%च्या हिशोबाने महागाई भत्ता 50%, तो किती 12,750. TA ट्रॅव्हलिंग अलाउन्स 1,000 रुपये. HRA किती, तुमच्या सॅलरीच्या 27%, तुमच्या सॅलरीच्या 27% म्हणजे किती 6,885. वॉशिंग अलाउन्स 300 रुपये आणि WC असतो 150 रुपये. अशा प्रकारे तुमची टोटल सॅलरी असते, ती किती होणार 25,685 रुपये अशी तुमची टोटल सॅलरी असणार आहे. ज्युनियर स्टेनोग्राफर तुम्ही म्हणून लागले तेव्हा तुमची फर्स्ट सॅलरी एवढी येणार. त्यानंतर इकडे बघू शकता, इकडे टोटल सॅलरी 25,685 इकडे तुमचं लिहिलेलं असणार आहे. त्यानंतर इकडे तुमचं जे काय कटिंग असणार आहे, तुमचं DCOचे कर्मचारी असणार तुम्ही, तेव्हा तुमची कटिंगसुद्धा इकडे होणार. ती कटिंग तुमच्या बेसिकच्या किती 10% कटिंग होत असते. त्यानंतर MCB तुम्ही जेव्हा BMC बँकेचे सभासद होतात तेव्हा त्याचे तुमचे 1,020 रुपये कटिंग करू शकता तुमची इच्छा असेल तर. त्यानंतर फेस्टिवल ॲडव्हान्स तुम्ही घेतला असेल तर ती कटिंग असते. तर हे तुमच्यासाठी नाही आहे. फेस्टिवल ॲडव्हान्स तुम्ही जेव्हा घेता 14 एप्रिलला असो किंवा मग कोणतेही श्रीरामनवमी असो किंवा दिवाळी असो, तेव्हा तुम्ही फेस्टिवल ॲडव्हान्स घेत असेल तर ती कटिंग याच्यामध्ये कटिंग होते, तिच्यात दाखवलेली असते.
अशा प्रकारे तुम्ही जेव्हा लागणार आहात तेव्हा तुमची फर्स्ट सॅलरी 45,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.